नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 384वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीमधली आहे. आर्थिक बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप खूप पुढे आहेत. TV बघूनच हे चांगलंच लक्षात येत आहे. प्रत्येक जाहिरातीत मुख्य पात्र स्त्रीच आहे. सौंदर्य प्रसाधने, कपडे, उदबत्त्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, साबण यांच्यापासून अगदी विमानांच्या कंपन्यांच्या पर्यंत सगळ्या जाहिराती स्त्रीला आकर्षित करण्यासाठीच आहेत. कारण जाहिरात कंपन्यांना ठाऊक आहे जगातला सर्वात मोठा खरेदीदार स्त्रीच आहे आणि त्यांच्यावरच अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आर्थिक बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा खूप खूप पुढे आहेत. TV बघूनच हे चांगलंच लक्षात येत आहे. प्रत्येक जाहिरातीत मुख्य पात्र स्त्रीच आहे. सौंदर्य प्रसाधने, कपडे, उदबत्त्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, साबण यांच्यापासून ते अगदी विमानाच्या कंपन्यांच्या पर्यंत सगळ्या जाहिराती स्त्रीला आकर्षित करण्यासाठीच आहेत. कारण जाहिरात कंपन्यांना ठाऊक आहे जगातला सर्वात मोठा खरेदीदार स्त्रीच आहे आणि त्यांच्यावरच जगाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आता दुसरी कविता आहे. लग्नासाठी सल्ला केंद्र चालवणारे एक सल्लागार इच्छुक नवऱ्या मुलाला म्हणाले, तुम्ही तुमच्या अपेक्षा आधीच सांगितल्या तर बरं होईल, कारण मग लग्न जुळवून द्यायला सोयीचं होईल. पण याच्यामध्येही एक गोष्ट लक्षात ठेवली तर बरं होईल आणि अपेक्षांबद्दलची काळजी घेतली तर बरं होईल. तुम्ही अगदी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली तरी चालेल, फक्त ती मध्यम प्रमाणात केली तर बरं होईल. त्या मुलाने विचारले, मला काही हे नीट समजले नाही, काही उदाहरण दिली तर बरं होईल. ते म्हणाले, मुलगी सुंदर हवी म्हणा, पण थोडीशी सुंदर चालेल असंही म्हणा. मुलगी शिकलेली हवी म्हणा, पण थोडीशी शिकलेली असली तरी चालेल असं म्हणा. ती गाणारी हवी म्हणा, पण कधीतरी थोडीशी गाणारी असली तरी चालेल असंही म्हणा. श्रीमंत हवी म्हणा, पण तिच्याकडे थोडेसेच पैसे असले तरी चालेल असंही म्हणा. नोकरी करणारी हवी म्हणा, पण एखादा तास नोकरी केली तरी हरकत नाही असंही म्हणा. त्याचं असं आहे, कोणत्याही अपेक्षा माफक ठेवल्या तर आम्हाला सोपे जाईल आणि तुमचे लग्न अगदी सहज जुळून येईल. लग्नासाठी सल्ला केंद्र चालवणारे एक सल्लागार इच्छुक नवऱ्या मुलाला म्हणाले, तुम्ही तुमच्या अपेक्षा आधीच सांगितल्या तर बरं होईल, कारण मग लग्न जुळवून द्यायला सोयीचे होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली तर बरं होईल आणि अपेक्षांबद्दलही काळजी घेतली तर बरं होईल. तुम्ही अगदी कोणतीही अपेक्षा व्यक्त केली तरी चालेल, फक्त ती मध्यम प्रमाणात केली तर बरं होईल. एका मुलाने विचारले, मला काही हे नीट समजले नाही, काही उदाहरण दिले तर बरे होईल. ते म्हणाले, मुलगी सुंदर हवी म्हणा, पण थोडीशी सुंदर चालेल असंही म्हणा. मुलगी शिकलेली हवी म्हणा, पण थोडीशी शिकलेली चालेल असंही म्हणा. ती गाणारी हवी असं म्हणा, पण कधीतरी थोडीशी गाणारी असली तरी चालेल असं म्हणा. श्रीमंत हवी म्हणा, पण थोडेसे पैसे असले तरी चालेल असंही म्हणा. नोकरी करणारी हवी म्हणा, पण एखादा तास नोकरी करणारी असली तरी चालेल असंही म्हणा. त्याचं असं आहे, कोणत्याही अपेक्षा माफक ठेवल्या तर आम्हाला सोपे जाईल आणि तुमचे लग्न अगदी सहज जुळून येईल. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर मराठीमध्ये. तर तो मूळ दोहा असा,
बुद्धिहीन तनु जानिके सुमरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। हे पवनपुत्रा, मी बुद्धिहीन आहे आणि तुमचं स्मरण करतो आहे. तुम्ही मला शक्ती, सद्बुद्धी आणि ज्ञान द्या आणि माझ्या दुःखांचं आणि दोषांचा नाश करून टाका. आता यानंतर हेच थोडेसे विस्ताराने. मी तर अल्पबुद्धी, माझ्यावर वायुपुत्रा कृपा करा. शक्ती बुद्धी ज्ञान देऊन दुःख व विकार दूर करा. मी तर छोटा अल्पबुद्धी हे स्वीकार करतो, म्हणून ज्ञान मिळवण्याची मी इच्छा करीत असतो. जे मिळते अनसाठच जाते त्याने गर्व होतो. गर्व न व्हावा मला कधीही इच्छा मी करतो. मी अपूर्ण हे मान्यच आहे, म्हणून शिकू शकतो. बळ ज्ञान आणि समज याने सर्व करू शकतो. किती गोष्टी यापासून आम्हा दूर करू शकतात. अज्ञान, गर्व, द्वेष, भीती असे करू शकतात. इच्छा, लोभ, मोह, क्रोध, मद, मत्सर ही असतात. हे सगळेही प्रयत्नाने दूर होऊ शकतात. अविद्या आणि अविश्वास क्रमशः वाढत जातात. राम भेटण्याआधी या अडचणी बनतात. मी शरीर, शरीरच मी या विचारात अडकतो. आत्मा आत, ईश्वर बाहेर त्यांना दूर दूर करतो. त्यांचे ज्ञान मिळे आम्हा प्रार्थना करतो. मग आत्मा अन ईश्वर यांना सहज मेळवितो. सारे दोष दूर करावे हनुमंत उत्तम आहे. शक्ती, ज्ञान, बुद्धी यांचा 11वा रुद्र आहे. मनापासून मागा तर हनुमान सर्व देतो. सारे दोष दूर करून उत्तम भक्त बनवितो.